एक ऐतिहासिक असा निर्णय आमच्या जवळा ग्रामपंचायतीनं नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये सर्वांच्या 100% सगळ्या गावच्या संमतीनं एक हा जिल्ह्यामध्ये पहिला महत्वाकांक्षी ऐतिहासिक निर्णय त्यामध्ये घेतलेला आहे. ग्रामीण भागातल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये वंचित, उपेक्षित, दलित सगळी गरिबांची मुलं ज्या शाळेमध्ये राहतात त्या पटसंख्येच्या आधारावर त्या शाळा असल्यामुळे बऱ्याचशा शाळा वाड्या वस्त्यावरच्या आणि दलित वस्तीच्या शाळा ह्या बंद व्हायला लागलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आमच्या जवळा ग्रामपंचायतीनं कालच्या आमसभेमध्ये ग्रामसभेमध्ये ज्याचा विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असेल त्याची घरपट्टी 100% माफ करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आमच्या जवळा ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. आज ग्रामपंचायतीचे आमचे सक्षम सरपंच या ठिकाणी आहेत, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आहेत, त्याचबरोबर आमच्या गावातील सर्व गाव चालवणारी कमिटी या ठिकाणी आहेत, माझे सक्षम ग्रामसेवक या ठिकाणी आमचे रसाळगाव साहेब पण आहेत. अनेक विकासाची कामं आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राज्याला जिल्ह्याला मॉडेल ग्रामपंचायत ठरेल अशा अनेक विकासाची कामं आम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये केलेली आहेत. आणि त्यामध्ये हा एक आज ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की या निर्णयाचं आज या ठिकाणी आम्ही जाहीर करत असताना सांगोला तालुक्यातल्याही सगळ्या ग्रामपंचायतीनं आमच्या या निर्णयाचा, आदर्श निर्णयाचा किंवा चांगल्या निर्णयाचा अनुकरण करावा आणि सांगोला तालुक्यातल्या ग्रामपंचायतीनं अशी भविष्यातले येणाऱ्या आमसभेमध्ये निर्णय घेऊन या गोरगरिबांचा विद्यार्थी शिकणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या अशाच जिवंत राहिले पाहिजेत. कारण या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून अनेक समाजसेवक जे घडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, ही सगळी जी मंडळी आहेत मोठी, सगळी नावं घेण्यासारखी आहेत, ही सगळी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनच मोठी होती. पण नवीन एक वेगळी कन्सेप्ट झाली की आपलं पोरगं मोठ्या शाळेत घातल्यावर शिकतंय, त्याच्यामुळं ह्या सगळ्या अशा भविष्यातल्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं आम्ही एक हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे.